स्वागत आहे. आज आपण जीएसटी नोंदणीच्या नियमांबद्दल बोलणार आहोत. विशेषतः व्यवसायाची उलाढाल आणि त्याच्याशी संबंधित मर्यादा काय आहेत हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया. नमस्कार. हो, अगदी बरोबर. जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर 2017 पासून लागू झालाय हा, आणि व्यवसायाची एकूण वार्षिक उलाढाल किती झाल्यावर नोंदणी बंधनकारक होते हे समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. बरोबर. तर मग सुरुवातच तिथून करूया. ही उलाढाल मर्यादा नक्की किती आहे सध्या? बघा, सर्वसाधारण राज्यांमध्ये कसं आहे की जर तुमचा व्यवसाय फक्त वस्तू विकत असेल, म्हणजे फक्त गुड्स सप्लाय, तर मर्यादा आहे 40 लाख रुपये वार्षिक उलाढाल. ओके, 40 लाख फक्त वस्तूंसाठी. हो, पण जर व्यवसाय सेवा पुरवठा करत असेल किंवा मग वस्तू आणि सेवा दोन्ही देत असेल तर मात्र ही मर्यादा कमी आहे. ती आहे 20 लाख रुपये. अच्छा. आणि विशेष श्रेणीची राज्य म्हणजे ईशान्येकडची वगैरे, तिथे काय नियम आहेत? हो, तिकडे नियम थोडे वेगळे आहेत. तिथे मर्यादा आणखी कमी आहेत. वस्तूंसाठी 20 लाख आणि सेवा किंवा दोन्हींसाठी 10 लाख रुपये वार्षिक उलाढाल. म्हणजे निम्मीच जवळपास. अगदी. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आसाम आणि जम्मू काश्मीर ही राज्ये विशेष श्रेणीत येतात, तरीही त्यांनी वस्तूंसाठी 40 लाखांची मर्यादा स्वीकारली आहे. अच्छा. म्हणजे तिथल्या उद्योजकांना थोडा दिलासा मिळाला असेल. हो, नक्कीच. आणि एकूण उलाढाल म्हणजे काय हे पण स्पष्ट करते. म्हणजे एकाच पॅन नंबरवर भारतात तुम्ही जे काही सप्लाय करता, मग ते टॅक्सेबल असो, एक्झेम्प्ट असो, निर्यात असो किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात केलेला पुरवठा असो, या सगळ्याची बेरीज. फक्त यात जीएसटीचा जो टॅक्स असतो तो आणि रिव्हर्स चार्जवर भरलेला कर मोजायचा नाही. समजलं. म्हणजे सरळ सरळ जेवढा माल किंवा सेवा विकली त्याची किंमत. मग जर एखाद्याची उलाढाल या मर्यादेच्या आत असेल तर त्याला नोंदणी करायची गरजच नाही असं म्हणायचं का? बहुतेक वेळा तेच खरं आहे, पण नेहमीच नाही. काही अपवाद आहेत. काही खास परिस्थितीत उलाढाल कमी असली तरी नोंदणी करावीच लागते. अच्छा. कोणत्या परिस्थितीत? उदाहरणार्थ, जर तुम्ही आंतरराज्य पुरवठा करत असाल, म्हणजे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये माल पाठवला किंवा सेवा दिली, ओके, किंवा मग तुम्ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून विक्री करत असाल, समजा Amazon किंवा फ्लिपकार्ट, किंवा जर तुमच्यावर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम लागू होत असेल. रिव्हर्स चार्ज हे काय असतं नेमका? रिव्हर्स चार्ज म्हणजे काही विशिष्ट सेवा किंवा वस्तूंच्या खरेदीवर खरेदी करणाऱ्यालाच जीएसटी सरकारकडे जमा करावा लागतो, सप्लायर नाही. अच्छा, ओके, समजलो. हो, आणि अनिवासी करपात्र व्यक्ती म्हणजे नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन किंवा एजंट म्हणून जरी काम करत असाल तरी नोंदणी लागतेच. हे सगळं थोडं उदाहरणातून सांगता येईल का, म्हणजे लक्षात येईल नीट? हो, नक्कीच. समजा प्रिया आहे, तिचा महाराष्ट्रात एक बुटीक आहे. ती हाताने बनवलेले कपडे विकते. तिची वर्षाची उलाढाल आहे 45 लाख रुपये. ओके. आता महाराष्ट्र हे सर्वसाधारण राज्य आहे आणि ती फक्त वस्तू पुरवतीये, बरोबर? हो. आणि तिची उलाढाल वस्तूंसाठीच्या 40 लाखांच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. 45 लाख आहे म्हणजे जास्त आहे. अगदी. त्यामुळे तिला जीएसटी नोंदणी करणं कायद्याने बंधनकारक आहे. आणि नोंदणी केल्यावर तिला काय फायदा? सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC. तिने जो माल खरेदी केला असेल किंवा सेवा घेतली असेल त्यावर जो जीएसटी भरलाय त्याचा तिला परतावा मिळवता येतो, म्हणजे तिची कॉस्ट कमी होते. हा मोठा फायदा आहे. पण समजा प्रियाची उलाढाल 35 लाख असती तर, म्हणजे 40 लाखांच्या आत, तर तिला नोंदणी करणं बंधनकारक नसतं, पण ती तरीही स्वेच्छेने म्हणजे व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन करू शकली असती. अच्छा, म्हणजे ऑप्शन आहे. पण त्याचा काय फायदा? त्याचेही फायदे आहेत. एकतर तेच ITC मिळतं. दुसरं म्हणजे अनेक मोठ्या कंपन्या फक्त जीएसटी नोंदणीकृत व्यवसायांशीच व्यवहार करणं पसंत करतात. हो, हे खरंय. त्यामुळे मोठ्या क्लायंटसोबत काम करण्याची संधी मिळते, व्यवसायाची पत वाढते, एक प्रकारची विश्वासार्हता येते बाजारात. म्हणजे केवळ नियम म्हणून नाही तर व्यवसायाच्या वाढीसाठी पण हे महत्वाचं आहे. अगदी बरोबर. नोंदणी न करण्याचे तोटे पण आहेत. दंड लागू शकतो, कायदेशीर कारवाई होऊ शकते. आता तुम्ही मगाशी कंपोजिशन स्कीमचा उल्लेख केला होता, ती काय नक्की? हो, कंपोजिशन स्कीम ही आहे ना छोट्या व्यापाऱ्यांसाठी एक सोपी योजना आहे, ज्यांची उलाढाल सर्वसाधारण राज्यांमध्ये 1.5 कोटी रुपयांपर्यंत आहे किंवा विशेष राज्यांमध्ये 75 लाख रुपयांपर्यंत आहे, तेही निवडू शकतात. 1.5 कोटी आणि 75 लाख. ओके. हो, यात फायदा काय की त्यांना नियमित जीएसटी रिटर्न भरायचे नसतात.
ते उलाढागेवर एक फिक्स्ड कमी दराने टॅक्स भरू शकतात, जसं रेस्टॉरंटसाठी 5% किंवा सेवा पुरवणाऱ्यांसाठी 6%. आणि रिटर्न पण दर महिन्याऐवजी दर 3 महिन्यांनी भरायचे. म्हणजे हिशोब ठेवणं आणि बाकीचं कंप्लायन्स खूप सोपं होत असेल. अगदी छोट्या व्यवसायांवरील तो भार कमी करण्यासाठीच ही योजना आहे. या नियमांमध्ये अलीकडे काही मोठे बदल झालेत का, ज्यांची नोंद घ्यायला हवी? हो, एक महत्वाचा बदल झाला होता 1 एप्रिल 2019 पासून. जो फक्त वस्तूंचा पुरवठा करतात त्यांच्यासाठी जी मूळ मर्यादा 20 लाख होती ती वाढवून 40 लाख करण्यात आली, जी आपण मगाशी बोललो. हो. आणि त्याचवेळी 50 लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या सेवा पुरवठादारांसाठी सुद्धा कंपोजिशन स्कीम आणली गेली. आधी ती फक्त वस्तू आणि रेस्टॉरंटसाठी होती. अच्छा, म्हणजे सेवा देणाऱ्या छोट्या व्यवसायांना पण त्याचा फायदा झाला? बरोबर. तर मग एकंदरीत व्यवसायांनी काय लक्षात ठेवायला हवं? काय मुख्य गोष्टी आहेत? सगळ्यात महत्वाचं, आपल्या उलाढालीचा अगदी अचूक हिशोब ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरणं खूप मदत करतं. राईट. ही जी मर्यादा आहे ती आपण कधी ओलांडतोय याकडे लक्ष ठेवावं लागतं. कारण एकदा ओलांडली की नोंदणी वेळेत करावी लागते. आणि थोडे जरी नियम क्लिष्ट वाटले किंवा प्रक्रियेत मदत हवी असेल तर एखाद्या चांगल्या कर सल्लागाराचा सल्ला घेणं नेहमीच फायद्याचं ठरतं. उगीच धोका पत्करण्यापेक्षा ते बरं. अगदी बरोबर. तर जीएसटी नोंदणीचे नियम आणि विशेषतः या उलाढालीच्या मर्यादा समजून घेणं व्यवसायाच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे हे आजच्या चर्चेतून स्पष्ट झालं. अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी सरकारी वेबसाईट cbic-gst.gov.in ला नक्की भेट देता येईल. हो, आणि जाता जाता एक विचार मी देऊ इच्छिते. आपण जीएसटी नोंदणीकडे फक्त एक कायदेशीर बंधन म्हणून बघतो, पण त्याऐवजी याला आपल्या व्यवसायाची विश्वासार्हता वाढवण्याची, ITC सारखी आर्थिक फायदे मिळवण्याची आणि एक प्रकारे मोठ्या बाजारपेठेत प्रवेश मिळवण्याची संधी म्हणून कसं बघता येईल यावर विचार करायला हवा. कायद्याचं पालन तर आहेच, पण त्याचा व्यवसायाच्या वाढीसाठी कसा उपयोग करता येईल हा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.